इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य। श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्यच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, असं म्हणतात की आपण समाजाचं देणं लागतो. ह्या ना त्या स्वरूपात आपण काहीतरी समाजाला दिलं पाहिजे. काही जण पैसा देतात, काही जण वेळ देतात, काही जण विचार देतात. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने काही ना काहीतरी समाजाला देतच असतो. आज अशाच एका समाजसेवी संस्थेच्या कार्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. भारतीय कष्टकरी रयत सेवा संस्था, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी या संस्थेच्या सचिव अश्विनीताई मोरे आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत. चला त्यांच्याशीच गप्पा मारूया आणि जाणून घेऊया या संस्थेच्या कार्याविषयी. अश्विनीताई नमस्कार. नमस्कार मॅडम. आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. आत्ताच मी असं म्हटलं की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आपापल्या कुवतीनुसार ते देतच असतो. पण तरी सुद्धा तुम्ही आज या संस्थेच्या माध्यमातून समाजासाठी जे काही काम करताय त्या कार्याविषयी आपण जाणून घेऊया. तर मला असं सांगा की या संस्थेची सुरुवात कशी झाली? काही शिक्षित लोक एकत्र येऊन ठरवलं की समाजात येणारे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांना लढण्याचे एक बळ मिळावं यासाठी संस्थेची स्थापना गरजेची होती. देवेंद्र पाटील आणि अरुणा पाटील या जोडप्याने त्यांच्या सवंगड्यांना घेऊन 1993 साली भाकर संस्थेची स्थापना केली. भाकर आपण म्हणतो हा एकतर शॉर्ट फॉर्म आहे. या संस्थेचं पूर्ण नाव आहे भारतीय कष्टकरी रयत सेवा संस्था. स्थापना झाली त्यावेळेला अनेक प्रश्न होते, जसे कुळहक्क, त्याचबरोबर गरिबी होती, लहान मुलांचे प्रश्न होते, खाण कामगारांचे प्रश्न होते आणि सगळ्यात जास्त जो जाणवलेला प्रश्न होता तो व्यसनाचा होता. आणि याच प्रश्नांची दखल घेऊन संस्थे आपल्या कार्याला सुरुवात केलेली आहे. खरं म्हणजे या गोष्टीकडे आपण डोळसपणे बघणं आणि त्याच्यावर कार्य करायची इच्छा होणं हे सुद्धा खूप मोठं आहे, नाही का? हो. मला असं सांगा की या संस्थेची नेमकी उद्दिष्ट काय आहेत? संस्था स्थापन करताना फार काही उद्दिष्ट समोर ठेवली नव्हती. जे प्रश्न येतील त्या प्रश्नांना सामोरं जायचं आहे आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे हे ठरवून ह्याची स्थापना झाली. पण कालांतराने समोर काही उद्दिष्ट ठेवून आपण प्रकल्प राबवले पाहिजेत हे लक्षात आलं आणि त्यानंतर 5 उद्दिष्टांना समोर ठेवून आतापर्यंत 100हून अधिक प्रकल्प संस्थेने राबवलेत. अरे वा. शेती, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि महिला व मुलांचं सबलीकरण या विषयांना धरून आपण अनेक प्रकल्प राबवत आहोत. वा वा, खूपच छान आहे. नेमकं काय ध्येय ठेवून ही संस्था स्थापन झाली? कोकणात जेव्हा हे दाम्पत्य आलं त्यावेळेला समोर प्रश्न होता मोठा, म्हणजे गरिबीचा. लोकांना पेज आणि एक सुकटाचा तुकडा याच्या व्यतिरिक्त काही फारसं खायला मिळत नव्हतं आणि ते पाहता मग त्यांच्या प्रश्नांवर काम करण्याची गरज आहे हे त्यांना भासलं आणि कुळांचे प्रश्न खूप मोठे होते कोकणामध्ये आणि त्याच्यापासून सुरुवात केली गेली. संस्थेने 300हून अधिक कुळांना स्वतःच्या जमिनी मिळवून देण्याचं काम केलंय. त्याचबरोबर 14 गावांमध्ये व्यसनमुक्ती केलेली आहे, दारूमुक्ती केलेली आहे आणि हे काम असंच सतत पुढे राहिलं. मला सांगावं असं वाटतं की 25 वर्षापूर्वी आकाशवाणीने भाकर संस्थेची मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीचा विषय होता चंदनाची भाकर. बरं. आणि चंदनाची एक रोपवाटिका आपण सुरू केली होती, कारण आर्थिक दृष्ट्या थोडंसं सक्षम होणं गरजेचं होतं आणि चंदनाच्या झाडांची आपण रोपवाटिका तयार केली आणि गावातून आपण आजही ती चंदनाची झाडं दिसून येतात. अरे वा. आणि त्यामुळे आपलं एक आभारच आहे की चंदनाची भाकर म्हणून खूप प्रसिद्ध ही झाली होती त्यावेळेला. म्हणजे आपल्या चंदनाचा परिमळ जसा चहूकडे पसरतो तसं तुमच्या या संस्थेचं काम चालू आहे आणि त्याची वाटचाल अजूनही चालू आहे. नक्कीच. नुकतंच या संस्थेचा अरुणाश्रम अर्थात आजी आजोबांचा गाव याचा 4था वर्धापन दिन तुम्ही साजरा केला. हो. काय सांगाल त्याबद्दल? अरुणाश्रम सुरू करण्यापूर्वी जे संस्थेचा आधारस्तंभ होत्या अरुणा पाटील, त्या 2015 मध्ये हरपल्या आणि संस्थेला एक मोठी पोकळी निर्माण झाली, कारण त्यांचा खूप मोठा पाठिंबा संस्था चालवण्यात होता. त्यानंतर संस्थेच्या सदस्यांनी ठरवलं की आपण एक त्यांच्या नावाने अरुणाश्रम सुरू करूया. त्यांनी ज्या ज्या प्रश्नांवर काम केलं त्या प्रश्नांना धरूनच हा आश्रम काम करेल. बर. भाकरचाच एक भाग आहे. लांजा येथे कोंडिये म्हणून गाव आहे आणि त्या ठिकाणी 2021 मध्ये आपण
याची स्थापना केली. अच्छा. 21 ऑगस्ट 2021 मध्ये पहिला आपण वृद्धाश्रम सुरू केला. वृद्धाश्रम आपण हे म्हणत नाही, पण त्याला आपण आजी आजोबांचा गाव म्हणतो. अच्छा. पण लोकांना समजत नाही म्हणून ते म्हणावं लागतं. परिचित शब्द आहे. परिचित शब्द आहे. त्यानंतर त्या एकाच ठिकाणी म्हणजे संस्थेची एक छोटीशी जागा आहे आणि त्या ठिकाणी आपण अरुणाश्रम मध्ये आजी आजोबांचा गाव आपण 3 खोल्यांमध्ये सुरू केला. हळूहळू वाढत वाढत ही संख्या आत्ता 13 जण आहेत आपल्याकडे. अच्छा. पण आता 4 वर्षात 48 आजी आजोबांनी ह्याचा लाभ घेतलेला आहे. अच्छा. या ठिकाणी कोणीही पेड करून येत नाही. जे गरीब आहेत, ज्यांना गरज आहे, होतकरू आहेत, त्याच लोकांसाठी हा आश्रम चालतो. पूर्णपणे विनामूल्य आहे. ज्यांना गरज आहे त्यांना या ठिकाणी आधार मिळतोय. पण त्याचबरोबर मला महत्वाची ही गोष्ट सांगावीशी वाटते की या ठिकाणी मिळणाऱ्या सुविधा आहेत ज्या आम्ही त्यांना पुरवतोय, त्या सुविधा सर्वांसाठी समान आहेत. जर एखादे आजी आजोबा असे आले असतील की जे आम्ही पेड करतो पण आम्हाला इथं राहण्याची सोय द्या असं म्हणत असतील, त्यांच्यासाठी वेगळी सुविधा आणि जे निराधार आहेत त्यांच्यासाठी वेगळी अशा प्रकारची ट्रीटमेंट केली जात नाही. सर्वांसाठी समान अन्न, वस्त्र, निवारा तिथे पुरवला जातो. त्याचबरोबर ज्या लोकांना गरज आहे आधाराची त्यांना सगळ्या सुविधा मिळाव्यात या अनुषंगाने आम्ही प्रयत्न केले. बरोबर. आणि आता 10 खोल्यांमध्ये स्वतंत्र टॉयलेट, बाथरूम प्रत्येक रूमला असलेलं एक आजी आजोबांचं गाव आपण तिथं वसवलेलं आहे. सुसज्ज असं तुम्ही ते अरुणाश्रम सुरू झालेला आहे. हो, सर्व सुविधा एकाच छताखाली त्यांना मिळतात. त्यांचं दर आठवड्याला चेकअप केलं जातं. ज्या आजी आजोबांना नॉनव्हेज खायची इच्छा आहे त्यांना ते दर आठवड्याला दिलं जातं. ज्यांना काही करण्याची तयारी आहे, इच्छा आहे, बाबा मला काम करायचं तर त्यांच्यासाठी आपण छोटंसं फार्म हाऊस सारखं तिथे तयार केलेलं आहे. भाजीपाला ते उगवू शकतात. पोल्ट्री आपण छोटीशी तयार केलेली आहे. एक छोटंसं तळं बांधलेलं आहे. म्हणजे तुम्ही तिथेच एकाच ठिकाणी कोंबड्यांचं पण पालन करू शकता. त्यांची अंडी मिळतात तिथे. मासे पाळलेले आहेत आपण छोटासा तलाव तयार करून, त्याच्या मासे आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. आणि भाजीपाला देखील आपण तिथे करत आहोत. म्हणजे त्यांचं देखील मन रमतं. बरोबर. आणि त्याचबरोबर एक आपल्या घरचं वातावरण तिथे तयार होतं. बरोबर आहे. म्हणजे या वयात बऱ्याच असं असतं की वेळ जात नाही, हा एक फार मोठा प्रश्न असतो. आता मी काय करू? तर तुम्ही त्या प्रश्नाचंही उत्तर दिलेत की तुम्ही थोडंसं काम करा, तुमचा जीव रमवा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या सगळ्यातून त्यांना स्वतःलाही याच्यातून त्यांचा आनंद मिळवतोय की आपण भाजीपाला पिकवतोय तोच आपण खातोय. तुम्ही म्हणालात तसं बाकी कुक्कुटपालन आणि ह्या गोष्टी म्हणजे तुम्हाला त्याचा उपयोगही होतोय आणि त्यांचा वेळही जातोय त्या निमित्ताने. त्याचबरोबर आपण काय केलंय की एक छोटीशी लायब्ररी तिथे चालू केलेली आहे. म्हणजे ज्या आजी आजोबांना वाचन करण्याची आवड आहे ते तिथे वाचन करू शकतात आणि इतर लोकांना देखील त्याचा फायदा होऊ शकतो गावातील. त्यामुळे ती एक लायब्ररी खूप चांगल्या प्रकारे चालू आहे सध्या तिथे. त्यामुळे त्यांचा विरंगुळा खूप चांगल्या प्रकारे होतो. मला वाटतं ही खूप चांगली गोष्ट आहे की त्यांचा विरंगुळा होणं. कारण या वयात मगाशीच म्हटलं त्याप्रमाणे काय करू हा एक मोठा प्रश्न असतो. आणि जर मन आनंदी असेल तर आपोआप आपण आपलं स्वास्थ्यही आनंदी राहतं आणि आपण त्या पद्धतीने जगतो. मला असं सांगा की आता तुम्ही असं म्हणालात की ज्या लोकांना गरज आहे असे लोक या संस्थेमध्ये आलेत, पण हे लोक नेमकं तुमच्याशी संपर्क कसा साधतात किंवा तुम्ही त्यांच्याशी अप्रोच होता का? काय प्रोसेस काय आहे? आता या अरुणाश्रमाची प्रसिद्धी बऱ्यापैकी झालेली आहे. सुरुवातीला ज्या वेळेला 2021 मध्ये याची सुरुवात झाली त्यावेळेला फार लोक नव्हती येत, कारण लोकांना कल्पना नव्हती. पण आपण इतके वर्ष जे काम करतोय, गेले 32 वर्ष भाकर संस्था काम करते, त्यामध्ये अनेक सर्व्हिस प्रोव्हायडरशी आपलं कनेक्शन आहे. जसं पोलीस असतील, वकील असतील, सोशल वर्कर असतील काही, तर अशा लोकांकडनं स्वतःहून फोन येतात बऱ्याचदा की या ठिकाणी आजी आहे किंवा आजोबा आहे. पहिली आजी आली ती आपल्याकडे कोल्हापूर रत्नागिरी हायवे वरती एक आजी सापडली पोलिसांना आणि त्या पोलिसांनी आपल्याला कॉन्टॅक्ट केला आणि त्या आजीला आपण आपल्याकडे ठेवली. गेले 4 वर्ष ती आपल्याकडे आहे. तसंच चिपळूण पूर आला होता. त्या पुरामध्ये एका आजीचं पूर्ण घर वाहून गेलं आणि मग ती आज स्टँडवर बसली होती आणि तिथल्या पोलिसांनी आपल्याकडे तिला आणली. अशा प्रकारच्या अनेक आज्या आणि आजोबा आपल्याकडे आलेले आहेत. बरोबर आहे. म्हणजे ज्यांचे सगळे पाश तुटलेत किंवा कोणी नाहीच आहे, त्यांचं नाहीच आहे, अशी लोक तुमच्याकडे येतात. मला असं सांगा की या व्यतिरिक्त आता तुम्ही म्हणालात असं की भाकर संस्थेनी वेगळं उद्दिष्ट घेऊन समाजासाठी काम करायचं ठरवलं, त्यानंतर वेगवेगळे प्रश्न हाताळताना तुम्ही अरुणाश्रमची स्थापना केली. असे आणखीन काय काय उपक्रम तुमच्या या संस्थेमध्ये आहेत? संस्थेने आतापर्यंत अनेक
अनेक घटकांना विचारात घेऊन प्रकल्प राबवले. जसे लहान मुलांचा विचार करून आपण 40 बालवाड्या तयार केल्या होत्या. त्याच्याच आता अंगणवाड्यांमध्ये रूपांतर झालेलं आहे. बेसिक हेल्थचा खूप गरज होती आपल्या ग्रामीण भागामध्ये, तर त्यासाठी आपण माता आणि बाल संगोपनाचा प्रकल्प घेतला होता. दुसरा बेसिक हेल्थचा इंडो जर्मनचा एक प्रकल्प आम्ही राबवला, कारण सापाने दंश झाल्यानंतर मृत्यूचं प्रमाण खूप झालं होतं आपल्याकडे. तर अशा बेसिक हेल्थचा एक प्रकल्प आपण खूप चांगल्या प्रकारे राबवलेला आहे लांजा, राजापूर तालुक्यांमध्ये. पण चारा छावणी तयार केली, महाराष्ट्रातली पहिली चारा छावणी, ज्याचं नंतर मॉडेल शासनाने पण घेतलं. सोलापूरमध्ये जो दुष्काळ पडला होता त्यावेळेला आपण ती चारा छावणी सुरू केली होती. त्याबरोबर आपण गुजरात भूकंप जो झाला होता त्यामध्ये एक गाव दत्तक घेऊन तिथे 3 महिने काम केलं होतं तिथल्या लोकांसाठी. शेतीशाळा आपण एक तयार केली होती, आजही आहे. शेतीशाळा विद्यार्थ्यांसाठी तर आहेच, शासनाने बांधली, पण शेतकऱ्यांसाठी शेतीशाळा असावी हा आमच्या डोक्यातील एक उपक्रम होता. कमीत कमी जागेमध्ये एक अख्खं कुटुंब कसं आपलं उदरनिर्वाह भागवू शकेल. जे 5 गुंठ्यात 5 लोकांचं कुटुंब हे बाहेरचं काहीही न आणता उदरनिर्वाह करू शकेल, असे प्रयोग आपण तिथे केले होते. त्याचबरोबर तंबाखू मुक्त शाळा हा एक उपक्रम आपण 100 शाळांमधून राबवलेला आहे. तंबाखू मुक्त शाळा. हा, बरं, ही काय कन्सेप्ट आहे नेमकी? काय होतं की आता आपले काउन्सिलिंग सेंटर पण आहे आणि त्या काउन्सिलिंग सेंटरच्या माध्यमातून अनेक अशा पालक येतात आपल्याकडे की आमच्या मुलाला व्यसन लागलेलं आहे. तर त्याचा विचार करून आपण हा शासनाकडे मुद्दा मांडला होता आणि शाळांच्या 500 मीटर अंतरावरती कोणत्याही प्रकारच्या टपरीमध्ये गुटखाजन्य पदार्थ किंवा तंबाखूजन्य पदार्थ मिळू नयेत आणि शाळेतल्या शिक्षकांनी त्या प्रतिज्ञा घ्याव्या, त्यांनी त्याच्यावर लक्ष ठेवावं, एखादी कमिटी स्थापन करावी. हे सर्व ते आपण त्यातून तयार केलं होतं आणि त्या शाळांना पूर्णपणे व्यसनमुक्त कसं करता येईल यासाठी आपण प्रयत्न केले होते. जी शासनाने दखल घेऊन 2017 मध्ये आपल्याला व्यसनमुक्ती पुरस्कार देखील दिलेला आहे. वा वा, खूपच छान. म्हणजे काय म्हणतात, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तसं व्यसन लागण्यापूर्वीच त्याच्यावर उपचार करण्याचा तुम्ही चांगला प्रयत्न केला आहे. आणखी काय उपक्रम आहे? त्याचबरोबर काउन्सिलिंग सेंटर, महिलांना कुठेतरी आपल्याला आधाराची गरज आहे असं ज्या वेळेला वाटतं त्यावेळेला तिला तो आधार मिळणं गरजेचं आहे. महिला आयोग जेव्हा स्थापन झालं त्याच्यानंतर पहिलं रत्नागिरीतलं समुपदेशन केंद्र लांजा आणि राजापूर या ठिकाणी 2000 साली आपण सुरू केलं. त्याचा बॅकग्राऊंड खूप वेदनादायी आहे. तो बॅकग्राऊंड असा आहे की पोलीस स्टेशन मधून एक फोन आला होता अरुणा पाटील यांना, की एक महिलेनं फोन केला होता की मला इथे माझी केस नोंद करायची आहे, जरा याल का? अरुणाताई गेल्या जेव्हा पोलीस स्टेशनला, आणि मग अशा कंडिशनमध्ये काय करावं हा मोठा प्रश्न निर्माण झाल्यावर मग लक्षात आलं अशा महिलांसाठी काउन्सिलिंग सेंटर किंवा महिला आयोगाची थोडीशी मदत मिळणं गरजेचं आहे. नवीनच महिला आयोग सुरू झालं होतं, याची दाद मागण्यात आली आणि आपल्या रत्नागिरीसाठी त्यांनी पहिलं समुपदेशन केंद्र मंजूर करून दिलं, जेणेकरून कायद्याच्या चाकोरीत राहून चांगलं काम करता येईल आपल्याला. थोडासा एक शासनाचा वचक असणं कर्मचाऱ्यांवर गरजेचं आहे, कारण आता ते चित्र फार पलटलेलं आहे, पण जी पूर्वीची स्थिती होती ती खूप गंभीर होती, भयान होती. आणि म्हणजे ती रात्र मी स्वतः ते पाहिलंय, मी भले लहान असेन त्यावेळेला, पण मी पाहिलेलं आहे की कशा परिस्थितीत त्या महिला आमच्याकडे येऊन राहत होत्या. संस्थेने आपले जे उद्दिष्ट ठरवले त्यानुसार आपलं एक नर्सरी तयार केली होती. लोकांना फुकट झाडं जरी दिली तरी ती लावू वाटत नव्हती, अशी कंडिशन असताना मग कुठली झाडं दिली तर ती व्यक्ती आहे त्या लावतील, कुटुंब आपल्या दारात परसबाग तयार करेल, याचा विचार करून संस्थेने अशी ठराविक 5-6 झाडं तयार केली की जेणेकरून ती जर दिली कुटुंबाला तर ते नक्कीच त्याचा लागवड करतील. त्याच्यापैकीच एक आहे ते चंदनाचं झाड, कारण वेगळं झाड असल्यामुळे ते लावावं झाड आपण असं लागवड करण्याची काळजी घेणं हे जास्त प्रमाणात झालं. अशी शिसम आहे ज्याचे चटकन वाढ होते आणि लवकर त्यांना त्याच्यातून उत्पन्न मिळतं. अशी अनेक झाडं आहेत की त्याचा वापर तुम्ही करा, जेणेकरून सामाजिक वनीकरणाबरोबर आपण ते काम करू शकतो. त्याचबरोबर आपण जलजीवन मिशन असेल किंवा शासनाबरोबर अनेक प्रकल्प राबवले. अजून एक खूप चांगला प्रकल्प आपला आहे सॉलिडरी कॅम्प म्हणून. बाहेरच्या देशातील काही संस्था आपल्या संस्थेशी कनेक्ट आहेत. 7 देशांबरोबर भाकर संस्थेने आतापर्यंत काम केलेलं आहे. त्यातील सेथेम नावाची संस्था
संस्था आहे जी स्पेनमध्ये काम करते आणि त्या संस्थेचे 2000 सालापासून आपल्याकडे व्हॉलेंटियर्स येतात बर. जे अभ्यास करण्यासाठी येतात. आपल्याकडे सामाजिक काम कशा प्रकारे चालतं त्याच्यामध्ये ते आपल्याला काय मदत करू शकतात का, किंवा त्यांच्या देशात गेल्यानंतर आपले जे कडून काही गोष्टी शिकलेल्या आहेत ते त्यांच्या देशामध्ये ते आत्मसात करू शकतील, आणू शकतील. या सगळ्याचा अभ्यास करण्यासाठी 1 महिन्याकरिता दरवर्षी टीम येते आपल्याकडे आणि स्पेन, स्वीडन, इंग्लंड, नेदरलँड अशा विविध देशात ही टीम पाठवली जाते. हा एक खूप चांगला उपक्रम आपला गेले 25 वर्ष चालतोय, कंटिन्यू चालतोय. त्याचबरोबर इंटरमॉन ऑक्सफॉर्म म्हणून एक संस्था आहे जागतिक पातळीवरती, त्या संस्थेबरोबर पण आपण अनेक प्रकल्पांमध्ये काम केलेलं आहे. शासनाचे विविध प्रकल्प आपण राबवतोय, जसं SIA आहे, सोशल इम्पॅक्ट असेसमेंट. भूसंपादन जे होतं त्यावेळेला ज्यांची जमीन जाते त्या बाधित व्यक्तींना त्यांचा मोबदला व्यवस्थित मिळतोय का, किंवा त्यांना जे तिथून हलवलं जाणार आहे किंवा त्या गावावरती त्या धरणांचा किंवा रस्त्याचा काय चांगला परिणाम होणार आहे, काय वाईट परिणाम होणार आहे, असा सामाजिक अभ्यास करून आपण तो शासनाला पाठवत असतो. आणि त्यानंतर ते धरण किंवा तो रस्ता किंवा जे काही भूसंपादन होणार आहे ते करायचं की नाही यावरती विचार केला जातो. बरोबर. असे अनेक प्रकल्प आहेत मध्ये तुम्ही काम करता आहात, म्हणजे तळागाळातल्या सगळ्याच लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न भाकर करत आहे. खूप छान. मला सांगा की ताई, याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगले अनुभव येत असतील, चांगल्याबरोबर वाईट नेहमी हाताला हात धरून येतच. काही अनुभव सांगा आमच्यासाठी. पोलीस स्टेशनला माझ्या एक आजी आली होती. पोलीस स्टेशनच्या आवारात आपलं एक समुपदेशन केंद्र आहे महिला बाल विकास विभागाचं. एक आजी आली होती. तिचं म्हणणं होतं की मला 3 मुलगे आहेत. तिन्ही मुलगे आपल्या कुटुंबासोबत बाहेर राहतात, मुंबईला राहतात आणि मला इथे पाहायला कोणी नाहीये. घर आहे, शेती आहे, सगळं आहे, पण मुलांना माझ्यासाठी वेळ नाहीये, मुलांना माझ्याकडे द्यायला पैसा नाहीये माझ्यासाठी. त्यांनी आता गणपतीला येणं, दिवाळीला येणं पण बंद केलेलं आहे, शिमग्याला येणं बंद केलेलं आहे. गणपती त्यांच्या घरीच आणला जातो. मग बाई मी जगून काय करू, काय करणार मी जगून. त्यावेळेला एक थोडंसं मनाला टच झालं. मी त्यावेळेला आपला वृद्धाश्रम नव्हता आणि आपण त्या आजीची व्यवस्था मी माहेर आश्रम मध्ये केली होती. त्यानंतर मात्र कुठेतरी वाटायला लागलं की हा खूप मोठा गंभीर प्रश्न आहे. कारण जर आताही आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात पाहिलं तर एक 6 ते 7 वृद्धाश्रम चालू आहेत. संस्थांच्या माध्यमातून असतील, वैयक्तिक व्यक्ती चालवत असतील, पण प्रत्येक ठिकाणच्या आजी आजोबांचा हाच प्रश्न आहे की कॉमन प्रश्न आहे. मुलं आहेत, सगळ्यांनाच मुलं नाहीत असंही होत नाही, मुलं आहेत, नातेवाईक आहेत, पण तो जो काळ आहे आता तो त्यांना सांभाळण्यायोग्य वाटत नाहीये त्यांना. त्यामुळे कदाचित आपल्याला अशा आजी आजोबांच्या गावांची गरज जाणवायला लागली. बरोबर आहे. अश्विनीताई, या संस्थेला तुमच्या एवढी वर्ष झाली आहे, तुम्ही आता सांगितलं त्याप्रमाणे खूप वेगवेगळे प्रकल्प तुम्ही तयार केलेत, त्याच्यावर तुम्ही काम करताय. म्हणजे बघितलं तर बऱ्याच प्रश्नांना तुम्ही हात दिलेला आहेत आणि सक्सेसफुली पुढे नेलेले आहेत. तर तुम्हाला पुरस्कारही काही मिळालेले असतील, तर त्याबद्दल सांगा. संस्थेचं जे काम चालू झालं त्या कामाबरोबरच अरुणाताईंचं काम खूप मोठं होतं. यामध्ये 2004 साली पहिला अरुणाताईंना महिला बाल विकास विभागाचा शासनाचा अहिल्याबाई होळकर पुरस्कार मिळाला. ही पहिली पोचपावती होती. त्यानंतर संस्थेच्या कामाची दखल घेत गेले सगळे. 2005 मध्ये सलाम फाउंडेशनचा व्यसनमुक्ती पुरस्कार टाटावाल्यांचा संस्थेला मिळाला. त्यानंतर आपलं जे व्यसनमुक्तीचं काम वाढत होतं आणि शासनाने ह्याची दखल घेतली आणि 2017 मध्ये महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार शासनाने प्रदान केला. त्याच्यानंतर कोरोना आला, थोडं सगळं थांबलं होतं, परंतु गेल्या वर्षी आपल्याला 2021 मध्ये शाहू फुले आंबेडकर हा एक पुरस्कार आपल्याला महाराष्ट्र शासनाचा मिळालेला आहे. तसंच समाजभूषण पुरस्कार 2022चा हा देखील शासनाने आपल्याला दिलेला आहे. वा वा, खूप साऱ्या पुरस्कारांनी तुमच्या या संस्थेला सन्मानित केलंय, त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन करते मी. तुमच्या पुढच्या सगळ्या वाटचालींसाठी शुभेच्छाही देते. अश्विनीताई, मला असं सांगा की या निमित्ताने तुम्ही काय आवाहन कराल लोकांना? अरुणाश्रम चालवताना अनेक प्रश्नांना आम्हाला तोंड द्यावं लागत होतं. त्यामध्ये त्यांच्या उदरनिर्वाहासाठी लागणाऱ्या वस्तू असतील, इमारत असेल किंवा अनेक सुखसुविधा असतील, आरोग्याच्या सोयी असतील,
यासाठी मदतीची खूप मोठी गरज होती. अनेक मोठ्या व्यक्तींनी, दानशूर व्यक्तींनी आपल्याला मदत देखील केलेली आहे. त्यातूनच आपली एक छोटीशी इमारत तिथे उभी राहिलेली आहे. आणि आता गरज आहे की, म्हणजे माझं आव्हान आहे लोकांना की त्यांनी आपले एक छोटासा वेळ आपला त्यांनी आश्रमाला द्यावा. त्याची खूप गरज आहे. कारण त्या आजी आजोबांमध्ये लोकांनी येऊन आपला वेळ घालवला तर फार बरं होईल. त्यांना त्यातनं आनंद खूप मिळणार आहे. जसे आपल्या घरामध्ये आपण छोटेसे दिवस साजरे करतो, वाढदिवस असतील, वर्धापन दिन असतील, तर ते तुम्ही वृद्धाश्रमात येऊन किंवा आजी आजोबाच्या गावात येऊन साजरे करू शकता. आम्ही एक छोटासा उपक्रम ठेवतो महिन्यातनं एकदा. एखाद्या व्यक्तीने येऊन तिथे आपली जी लायब्ररी आहे त्यातली गोष्टीची पुस्तकं त्या आजी आजोबांना वाचून दाखवावी. खूप छान विरंगुळा पण होतो आणि एक वेळ पण खूप छान जातो. जर कुणाला आपल्या कविता सादर करायच्या असतील किंवा काही कार्यक्रम करायचे असतील, त्यांच्यासोबत वेळ घालवायचा असेल, तर ते येऊ शकतात. आणि ते खूप आमच्यासाठी मौल्यवान आहे. क्या बात. खरं तर या संस्थेचं कार्य खूपच मोठं आहे. तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे आलेख चढता आहे. हा असाच आलेख चढता जाऊ दे. खरं तर ही समस्याच राहू दे नको, ही पण एक इच्छा आहे मनापासून. पण जर आली समस्या तर त्यावर उत्तर पण आपल्याला शोधायला हवं. तुम्ही जे काम करताय त्यामध्ये तुम्हाला यश मिळू दे. आणि जे काही तुम्ही पुढे तुमचे नवीन उपक्रम सुरू कराल त्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. अश्विनीताई, तुम्ही इथे आलात आणि या संस्थेच्या सगळ्याच कार्याविषयी खूप चांगली माहिती आमच्या श्रोत्यांना करून दिलीत. त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. थँक्यू. इंद्रधनुष्य